नमस्कार. आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर इथे विनूच्या टिफिनची तयारी मी करत आहे. तर वेलदोडा, लवंग, काळी मिरी, तमालपत्र, दालचिनी असे थोडे खडे मसाले मी घेतलेले आहेत. त्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. हिरवे मटारसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना कोथिंबीर आणि सर्व खडे मसाले घालून मी पेस्ट बनवून घेणार आहे. तर मम्मीने ना आलं, लसूण व कोथिंबीरचा क्यूब्स बनवून ठेवलेले आहेत फ्रीझरमध्ये. तर त्यातील एक क्यूब मी आता वापरणार आहे. तर जास्त काही केलं नाही. तेल घातलेलं आहे. त्याच्यानंतर जिरं घातलेलं आहे, लांबट चिरलेला कांदा, तमालपत्र घालून परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हिरवे वाटाणे घालून थोडा वेळ परतून घेणार आहे आणि मग याच्यामध्ये ॲड करणार आहे मिक्सरला वाटून घेतलेली ती पेस्ट. आता यामध्ये घातलेले आहेत स्वच्छ धुतलेले तांदूळ. तर बासमती तांदूळ वगैरे नाही आहे. सिंपल आपला रेग्युलर वापरतो ना आम्ही, तो तांदूळ आहे. आणि थोडा वेळ परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे. तर कोणतेही एक्स्ट्रा मसाले, रेडीमेड मसाले मी याच्यामध्ये घातलेले नाही आहेत. फक्त मिक्सरला लावलेली पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर यामध्ये ॲड केलेलं आहे गरम पाणी आणि चवीपुरतं मीठ. तर भात शिजल्यानंतर मी घेतलेला आहे विनूचा टिफिन भरण्यासाठी. आणि इथं भरलेला आहे हिरवागार मटारचा भात. त्यानंतर मम्मीने अंड्याची भाजी बनवलेली होती, तर ती मी इथे घातलेली आहे आणि 2 कुकीज घातलेले आहेत. तर विनूचा टिफिन इथं रेडी झालेला आहे. तर बाळासाठी मी ऑर्डर केलेला आहे हा प्ले जिम मॅट. तर हा मॅट जो आहे तो न्यूबॉर्न बेबीपासून मॅक्सिमम 18 मंथ्स ओल्ड बेबीपर्यंत वापरण्यासाठी खूपच छान असा आहे. याला बेबी फिटनेस रॅक असं सुद्धा म्हणतात किंवा मग पियानो जिम मॅट. तर अशा बॉक्समध्ये हे सर्व साहित्य आलेलं आहे. तर हा आहे मॅट जो आहे प्लास्टिकमध्ये. बाकी सर्व जे आहे ना ते मटेरियल जे आहे ते प्लास्टिकमध्येच आहे. छोटे-छोटे रॅटल्स आहेत. त्याच्यानंतर 3 फंक्शनल पियानो पण आहे. तर हे मॅट मल्टी कलरमध्ये आहे. आणि हा जो पियानो दिलेला आहे तर याला मेन स्विच आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कलरफुल लाईट्स आहेत, पियानो कीज आहेत. सेंटरला लावण्यासाठी हा छोटा मिररसुद्धा दिलेला आहे. तर माझ्यासोबत विनू आहे, जो मला हे सर्व जोडण्यासाठी मदत करणार आहे. याच्यासोबत जे रॅटल्स आलेले आहेत ते मस्त अशा शेपमध्ये आहेत आणि डिफरंट कलर्समध्ये आहेत. तर हे आता आपल्याला हँग करायचे आहेत. तर या खेळण्याचा खूप फायदा होतो. कारण आपलं बाळ जे असतं ते दिवसेंदिवस वाढत असतं. बाळामध्ये दर महिन्याला, दर आठवड्याला छोटे-छोटे नवीन-नवीन चेंजेस होत असतात. हँड आणि आय कोऑर्डिनेशन चांगलं होण्यास या खेळण्याचा फायदा होतो. त्यानंतर बाळाची व्हिज्युअल सेन्सेस जे आहेत ते स्टिम्युलेट होतात. बाळ हात पुढे करून हे पकडण्याचा प्रयत्न करते. तर याला सॉफ्ट पॅडेड मॅट आहे, ज्यावर बाळ कम्फर्टेबल होऊन झोपू शकतं. तर इथं पाहू शकता हा जो रॅटल आहे तो मी इथं आता अडकवणार आहे. तर अशा प्रकारे याला रिंग दिलेली आहे, जी याच्यामध्ये घालून आपल्याला वरती हँग करायची आहे. आणि जो मिरर आहे ना तो आपल्याला सेंटरला लावायचा आहे. आणि अशा प्रकारे विनू आणि मी दोघांनी मिळून हे खेळणं पूर्ण तयार केलेलं आहे. तर याच्यामध्ये सेल घालायचे आहेत, ते आपल्याला घ्यावे लागणार आहेत. तर बाळाच्या खेळण्यावरून तरी वाटतं, की बाळाला हे टॉय आवडलेलं आहे. जो बॉक्स आहे ना, त्या बॉक्सवरती सर्व इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. तेही स्टेप बाय स्टेप गाईड केलेलं आहे, की तुम्हाला कशा पद्धतीने हे टॉय जोडायचं आहे. आणि सेल घातल्यानंतर काही अशा प्रकारे लाईट्स पेटतात आणि डिफरंट म्युझिक आहेत त्या वाजतात. तर मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल, की मी 2 टाईपचे पॅसिफायर ऑर्डर केलेले होते, पण एकही पॅसिफायरचा वापर झालेला नाही. तर पॅसिफायर देण्याचा फायदा म्हटलं तर जे बाळ चिडचिडे असतात, जे जास्त झोपत नाहीत, ज्यांना झोपण्यासाठी खूप त्रास होतो, रडतात खूप, त्यांना शांत व्हायला हे पॅसिफायर खूप मदत करते. बाळ झोपताना जर जास्त रडत असेल तर पॅसिफायर दिल्यामुळे त्याला चांगली झोप येण्यास, पटकन झोप येण्यास फायदा होतो. त्याचबरोबर सडन इन्फंट डेथ सिंड्रोम म्हणजेच झोपेतच अचानक बाळाचा मृत्यू होण्याचा धोका देखील टळतो.
जर बाळाला अंगठा चोखण्याची सवय असेल तर पॅसिफायरमुळे ती सवय मोडणे सोपे होऊन जाते. तर हे होते बाळाला पॅसिफायर देण्याचे फायदे. आणि याच्यामुळे कोणते तोटे होतात तर कधीकधी याच्या वापरामुळे कानाच्या संसर्गाचा धोका वाढतो. जर पॅसिफायरचा वापर दीर्घकाळ केला तर दाताच्या समस्यासुद्धा उद्भवू शकतात. आणि बेबी जर ब्रेस्ट फिडिंग असेल तर त्या प्रक्रियेमध्ये थोडा अडथळा होऊ शकतो आणि कधीकधी बाळाला त्याची सवयसुद्धा लागते. तर योग्य ती काळजी घेऊन आपण आपल्या बाळाला मर्यादित काळासाठी पॅसिफायर देऊ शकतो. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. टेक केअर. बाय बाय.